पार्किंगच्या क्षुल्लक वादातून माणसाचा राग किती भयानक पातळी गाठू शकतो याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय। अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरातील दीप्ती स्काय सिटी या एका सोसायटीमध्ये पार्किंगच्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका महिलेने मध्यरात्रीच्या सुमारास एका रहिवाशाची दुचाकी पेटून दिली। ही आग एवढी भीषण होती की काही क्षणातच शेजारी उभी असलेली इतर वाहनही आगीच्या विळख्यात सापडली आणि तब्बल 5 वाहनांची राखरांगोळी झाली आहे। या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून गृहनिर्माण संस्थांमधील पार्किंगचा प्रश्न आणि नागरिकांची वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। काय झालं, काय होता वाद आणि सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। अंबरनाथ पूर्वेकडील पालेगाव परिसर हा वेगाने विकसित होणारा रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो। याच भागातील दीप्ती स्काय सिटी या मोठ्या आणि सुसज्ज गृहसंकुलात शेकडो कुटुंब राहतात। मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील काही रहिवाशांमध्ये पार्किंगच्या जागेवरून अंतर्गत वाद सुरू होते। अनेकदा गृहनिर्माण संस्थेच्या बैठकांमध्येही यावर वादविवाद झाले होते। मात्र या वादाची परिणती एवढ्या भीषण गुन्ह्यात होईल अशी कल्पना कोणीही केली नव्हती। घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे सर्व रहिवासी आपापली वाहनं सोसायटीच्या नियुक्त पार्किंग जागेत उभी करून झोपायला गेले होते। पहाटेच्या सुमारास अचानक पार्किंगच्या बाजूने मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा निघताना काही रहिवाशांना दिसल्या। त्यांनी तातडीने धाव घेतली, परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतं। एका दुचाकीवरून सुरू झालेली ही आग शेजारील गाड्यांमध्ये वेगाने पसरली आणि वाहनांचा केवळ जळालेला सांगाडा शिल्लक राहिला होता। सुरुवातीला हा प्रकार शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या अपघाती आगीचा असावा असा अंदाज वर्तवला जात होता। मात्र सोसायटी प्रशासनाने जेव्हा पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। पहाटेच्या शांततेत सोसायटीतीलच एक महिला पार्किंग परिसरात संशयास्पद रीतीने वावरताना दिसली। तिने मागचा पुढचा कोणताही विचार न करता ज्या रहिवाशासोबत तिचा पार्किंगचा वाद होता त्याच्या दुचाकीला आग लावली। आग लावल्यानंतर ती महिला तात्काळ तिथून निघून गेली। काही वेळातच त्या दुचाकीने पेट घेतला आणि तिच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने शेजारील इतर वाहनंही जळाली। या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा अपघाती प्रकार नसून जाणीवपूर्वक केलेला घातपात असल्याचं स्पष्ट झालंय। या भीषण आगीत निष्पाप वाहनधारकांचं अतोनात नुकसान झालंय। मध्यमवर्गीय कुटुंबांनी कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं काही मिनिटातच डोळ्यांदेखत जळून खाक झाली आहेत। या आगीत 2 4-चाकी वाहनं आणि 3 दुचाकी अशा एकूण 5 वाहनांचं नुकसान झालंय। ज्या गाडीला आग लागली गेली ते पूर्णपणे वितळली असून शेजारी पार्क केलेल्या इतर 2 रहिवाशांच्या दुचाकी आगीच्या तीव्र उष्णतेमुळे नष्ट झाल्या। तसेच दुचाकीच्या शेजारीच पार्क केलेल्या 2 महागड्या कारसना या आगीने वेढलं। गाड्यांचे इंजन, टायर आणि आतील सीट जळून खाक झाल्याने या कार आता वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीयेत। या संपूर्ण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रहिवाशांना लाखों रुपयांचा आर्थिक आणि मानसिक फटका बसलाय। तो मेरा नाम सनी है, मैं दीप्ति स्काई सिटी में रहता हूँ। वहाँ पे ऐसी कोई फिक्स पार्किंग नहीं है, तो पार्किंग को लेकर थोड़ी तू-तू मैं हो गई थी और वो उसको होके कुछ दिन हो गए, लेकिन उसका रिवेंज लिया गया। रात को 2:15 बजे ऐसा हुआ कि उनको देखा गया है एक पर्टिकुलर जगह पे जाते हुए जहाँ पे मेरी गाड़ी खड़ी हुई थी और उसके बाद से आग भीषण लग गई और गाड़ी जो है वो पहली मेरी आग लगी है गाड़ी को। वहाँ से वो फैलते हुए नेक्सॉन जो बाजू में खड़ी थी, क्योंकि सब आजू बाजू में गाड़ियाँ खड़ी थी, तो पहले नेक्सॉन चली है, उसके बाजू में एक और वैगनर खड़ी थी, उस पर आग लगी है और मेरी गाड़ी के तो कुछ बचा नहीं, अवशेष बिल्कुल भी नहीं मिले हैं। और उसके पास में इन्हीं 2 मेरे जो दीप्ति स्काई सिटी में साथ में रहते हैं, उन्हीं दोनों की 2 व्हीलर्स को भी बहुत डैमेज हुआ है। उनके भी कुछ अवशेष, मतलब उनकी भी हालत बहुत ख़राब है गाड़ी की। क्या आपका ये विवाद कब से था और क्या है इसका कारण? ज़्यादा पुराना नहीं है, लगभग हफ्ते भर से थोड़ी पार्किंग को लेकर प्रॉब्लम चल रही थी, लेकिन ये हादसा, ये इस चीज़ को यहाँ तक लेके जाया जाएगा इसकी कोई इंटेंशन नहीं थी। जब ये हुआ तब भी हमको ऐसे नहीं लगा था कि ऐसा हो सकता है। जब हम लोगों ने सीसीटीवी देखा तब पता चला कि ये तो सामने से इंटेंशनली किया गया। अब आपकी क्या मांग है? मेरा ये है कि उन पे पुलिस के हिसाब से सही धारा लगनी चाहिए और जिनका जो नुकसान हुआ है, जो भी कॉस्ट रहेगा गाड़ी का, करंट वैल्यूएशन, क्योंकि मेरी गाड़ी नई भी थी, साल भर भी नहीं हुआ था, उस हिसाब से उन भाई की भी गाड़ी पुरानी ज़्यादा नहीं थी, उनके हिसाब से जो करंट वैल्यूएशन होना चाहिए गाड़ी का वो उनको सेटलमेंट होके मिले। अब आप पुलिस स्टेशन आए, आपका अपराध दर्ज हुआ है? अभी FIR दर्ज हुआ है, थोड़ा सा वेरिफिकेशन बाकी है। 90% हमारा सब केस हो चुका है यहाँ पे। ही घटना केवळ अंबरनाथ पुरती मर्यादित नसून आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे यांच्यासारख्या मोठ्या शहरांमधील सोसायटीमध्ये पार्किंगचा वाद हा रोजचा विषय बनलाय। सोसायटी बाय लॉज नुसार पार्किंगच्या जागेवर संपूर्णपणे सोसायटीचा हक्क असतो। कोणताही रहिवासी विशिष्ट जागेवर स्वतःचा मालकी हक्क सांगू शकत नाही। जागा कमी असल्यास पहिलं येणाऱ्यास प्राधान्य देऊन पार्किंगचं वाटप करणं बंधनकारक आहे। पार्किंगवरून वाद झाल्यास आपापसात भांडण्याऐवजी सोसायटी कमिटीकडे लेखी तक्रार करावी।
जर सोसायटी कमिटी पक्षपात करत असेल तर रहिवासी थेट तालुका सहकार उपनिबंधक यांच्याकडे दाद मागू शकतात। वैयक्तिक रागातून कायदा हातात घेणं किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेचं नुकसान करणं थेट तुरुंगाची हवा खायला घालू शकतं, हे या घटनेवरून सिद्ध होतं। अंबरनाथच्या या दीप्ती स्काय सिटी मधील घटनेनं समाजातील वाढती असहिष्णुता दाखवून दिली आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।